आजची रेसिपी आहे लिंबाचं लोणचं। तर लोणचं बनवताना लिंबू ही पातळ सालीची वापरावी। स्वच्छ धुवून कापडाने पुसून एका लिंबाचे 8 भाग करून त्याचा संपूर्ण बिया ह्या काढून घ्याव्या। मसाल्यांमध्ये जिरं, मेथीदाणा, मिरे, मोहरीची डाळ, हिंग, तिखट, चवीप्रमाणे मीठ हे संपूर्ण साहित्य आपल्याला कढईमध्ये 2 ते 5 मिनिटं परतून घ्यायचे आहे। यामधलं संपूर्ण मॉइश्चर हे नाहीसं झालं पाहिजे, कारण लोणचं हे आपल्याला बरेच महिने वर्ष टिकवावं लागतं। त्यामुळे या सगळ्या साहित्यांमधलं मॉइश्चर हे संपूर्ण नष्ट करायचं असेल तर याला कढईमध्ये 2 ते 5 मिनिटं मंद आचेवर परतून घ्यावं। इथे मी जिरं, मेथीदाणा आणि मिरे हे परतून घेणार आहे आणि गार झाल्यानंतरच याचं आपल्याला जाडसर वाटण बनवायचं आहे। त्याचप्रमाणे मोहरीची डाळ सुद्धा परतून घ्यायची आहे। त्यानंतर तिखट सुद्धा छान परतून घ्यायचं आहे। इथे मी रंग येण्यासाठी लाल काश्मीरी तिखट वापरलेला आहे, त्याने कलर छान येतो। बघू शकता तिखट सुद्धा इथे मी 2 ते 3 मिनिटं परतून घेते आहे मंद आचेवर। सगळं साहित्य भाजून झालेलं आहे। परतून घेतलेले मसाले मिक्सरला आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे आहे। पहिले जिरे, मिरे आणि मेथीदाणा वाटून घ्यावा, त्यानंतर त्यामध्ये मोहरीची डाळ ॲड करून जाडसर वाटून घ्यावी। 1 वाटी साखर लागणार आहे। लिंबाच्या फोडीमध्ये मीठ, हळद आणि हिंग आधीच घातलेलं आहे, त्यामुळे वाटून घेतलेलं वाटण आपण यामध्ये टाकणार आहोत। छान मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर लाल तिखट आणि साखरेची पिठी ही ॲड करायची आणि छान सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं। इथे मी 5 ते 6 लिंबाचा रस यामध्ये ॲड करणार आहे। बघू शकता या प्रकारे। या प्रकारे सगळे लिंबू हे पिळून झालेले आहेत, बघू शकता। तर आता हे सगळं साहित्य एकत्र करून घ्यायचं, नीट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिक्स केल्यानंतर बघू शकता लोणचं हे तयार आहे। तुम्ही हे लोणचं आजही खाऊ शकता, पण लिंबाच्या फोडी मुरायला 8 ते 10 दिवस नक्कीच लागतील। त्यामुळे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।